श्री मुंबई करायची. आता ह्यासाठी काय गोष्टी गरजेच्या आहेत? तर बाजारपेठ पाहिजे, दवाखाना पाहिजे. जिथे की पाऊल वाटतं जिथे की पांदन पूर्ण पांदन होती डांबरी रस्ते झाले शेताकडे जाणारे डांबरी रस्ते हे बघायचं आहे, हे विसरायचं नाही. आणि त्यांच्यासोबत दुसरे 2 स्वातंत्र्य सैनिक आपल्या गावामधून. माहिती नाही, तसं नव्हतं विषय, ते छोटसच असतंय. पण तर म्हणजे तुम्हाला तर काय समजा जास्त स्ट्रगल करायची गरज लागली नाही. दवाखाना आणायचा असेल किंवा शाळासाठी म्हणा, रस्त्यासाठी नाही, सगळं रेडीमेड भेटलंय. 50 खेड्यांचा किंवा जिल्हा परिषद शाळा असेल पूर्वजांनी बनवलं त्याला चांगला सिंहाचा वाटा तुकाराम मुंडे साहेबांनी बऱ्यापैकी लक्ष देऊन दवाखान्याची इमारत आणि शाळेची सुसज्ज इमारत जिल्ह्यामध्ये बघण्यासारखी इमारत आहे शाळेची. ते समोर जे दिसते ती शाळा. अच्छा, पलीकडून आहे शेत रस्ते जिथे की पाऊल वाटतं जिथे की पूर्ण पांदन होती डांबरी रस्ते झाले शेताकडे जाणारे डांबरी रस्ते हे बघायचं आहे, हे विसरायचं नाही. तुकाराम मुंडे साहेबांच्या कृपेने झाले सगळं चालतंय. म्हणजे गावातल्या लोकांची इच्छा होती आणि गावातल्या लोकांसाठी करणं कामच आहे. त्यांना तर सगळं माहिती आहे. समजा तुमचं गाव म्हणजे मी ऐकलं नव्हतं एवढं. मी गावामध्ये फक्त मुंडे साहेबांचं गाव आहे आणि वाड्या आहेत, या 2 गोष्टी माहीत होत्या. पण आता याच्यासोबतच अख्ख्या महाराष्ट्राला समजेल की आपल्या बीड जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीचे प्रगत गाव आहेत जे सगळ्या जगाला लाजू शकतात. असे एवढे प्रगत गाव आपल्या बीड जिल्ह्यामध्ये आहेत. माझं बालाजी मुंडे. हा, बरोबर आहे. FDAच्या माध्यमातून अख्ख्या महाराष्ट्रामध्ये वादळ निर्माण करणारे आणि ज्यांना संपूर्ण महाराष्ट्राचा एकदम फुल सपोर्ट आहे अशा ताडसोन्ना गावचे भूमिपुत्र जे की अधिकारी आहेत त्याच्यामध्ये तुकाराम मुंडे साहेब यांच्या गावामध्ये आज आपण आलो. हे जे तुम्ही समोर पाहताय हे सरपंचाचं घर आहे. ताडसोन्ना गावचे सरपंच आहे. आतून आले आणि हा वाडा आहे, हा पाटलांचा वाडा. अशा पद्धतीने छोट्या छोट्या देवळे आपल्याला खूप पाहायला मिळतात. इकडल्या साईडला पण आपल्याला एक गेट पाहायला मिळते, जे तुम्ही पाहू शकता. हा दरवाजा आहे. तर प्रत्येक ठिकाणी आपल्याला असे दरवाजे पाहायला मिळतात. आता इकडल्या पाठीमागल्या साईडला तर आपल्याला या ठिकाणी दरवाजा पाहायला मिळत नाही. नाहीतर ज्या ठिकाणी फ्रंटला दरवाजा आहे सेम तसाच बॅकला दरवाजा असतो. या वाड्यात मात्र तशा पद्धतीचा दरवाजा आपल्याला पाहायला मिळत नाही. परंतु देवळे एवढे जास्त आहेत की आपण प्रभावित होतो अशा पद्धतीच्या देवळ्या पाहिल्याच्या नंतर. पाठीमागून आपल्याला मातीची भिंतही पाहायला मिळते. संपूर्ण पाऊस आल्याच्या नंतर या वाड्यामध्ये झाडी झालेली आहे आणि झाडं खूप मोठे झाले. तर जस्ट पाठीमागील इतिहास आपल्याला या ठिकाणी आता अवशेषांच्या रूपामध्ये पाहायला मिळत आहे. सर, हा जो आडा आहे हा वेगळ्या पद्धतीचा आडा आपल्याला पाहायला मिळतोय. तर तुम्ही जे बसलाय असं चौकोनी पद्धतीचा आडा आहे. तर असं असण्या पाठीमागं काय कारण आहे? याचं कारण असं आहे की लहान मुलं वगैरे खेळताना या आडाच्या ह्याच्यासाठी म्हणजे त्या आडाला संरक्षण आहे आणि कुठलीही दुर्घटना होऊ नये याच्यासाठी काढण्यासाठी जितकी जागा आवश्यक आहे तेवढीच जागा इथं सोडण्यात आलेली. बाकीचं हे थोडक्यात आपण स्लॅबच टाकल्यासारखं म्हणू शकतो. अच्छा, बरोबर आहे. आता आधुनिक ह्याच्यात स्लॅब टाकून ते आपण त्याला चेंबर ठेवतो तशा पद्धतीचं एक चेंबर तिथं ठेवलेलं आहे. बरोबर आहे. तर आपण आज ताडसोन्याच्या या वाड्यामध्ये आलेलो आहेत मित्रांनो. वाड्याच्या मालकाबद्दल काय म्हणलं सर त्यांनी, कशा पद्धतीनं? माझे आजोबा अशी गोष्ट सांगायची की या वाड्याचे मालक मुंबईला गेले असता मुंबईहून परत आल्यानंतर मुंबईचं जे वातावरण आहे तिथल्या सुखसुविधा किंवा तिथल्या सोयीसुविधाबद्दल प्रभावित झाले आणि त्यांनी ठरवलं की आल्यानंतर आपण आपल्या ताडसोन्ना गावाला या पद्धतीने डेव्हलप करायचं जेणेकरून गावातल्या लोकांना सुविधा जसे की दवाखाना असेल, शाळा असतील, सुंदर रस्ते असतील. म्हणजे आमची जे PSC सेंटर आहे ते जिल्ह्यातलं पहिलं PSC सेंटर. बरोबर आहे. आजूबाजूच्या 50 खेड्यांचा हा दवाखाना बापरे पहिल्यांदा गावामध्ये या वाड्याच्या मालकांनी आणला. बरोबर. तुकाराम मुंडे साहेबांचे वडील पण त्यांच्या सोबत होते ते का? कम्युनिस्ट पक्षाचं काम करायचे. CJP नाही, सॉरी, ते CJP आताच कॉक्रोच होत आहे. लाल बावट्याचा कार्यकर्ता. हां, सायकलवर फिरायचो. CPI. हां, बरोबर, कम्युनिस्ट पार्टी. तर त्या पद्धतीने त्यावेळेस आमच्या गावाला त्यांनी अशा पद्धतीने डेव्हलप